श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा. विनवी तसे भाकुनी करुणा भक्तिभावे करुणी. म्हणे स्वामी सिद्धमुनी पूर्वकथानुसंधानी. पती सह सुवासिनी आली श्रीगुरु समागमे. श्रीगुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी. विस्तारुनी कृपेसी निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे एक बाळा दुजे दिनी प्रांतकाळी. दंपत्य दोघे गुरुजवळी येऊनी बैसती वंदुना. विनवी ताती कर जोडुनी आम्हा शोक घडल्या दिनी. एके यतीने येऊनी बुद्धिवाद सांगितला. रुद्राक्षचारी अम्मासी देता बोलिला परियेसी. कानी बांधुनी प्रेतासी दहन करा म्हणितले. आणि कैक बोलिले रुद्र सुक्त असे भले. अभिषेकिती विप्रकुळे ते तीर्थ आणावे. आणोनिया प्रेतावरी वृक्षा तुम्ही भावे करी. दर्शना जावे संवत्सरी श्री नृसिंह सरस्वती स्वामीचे. ऐसे सांगोनी अम्मासी आपण गेला परियेसी. रुद्राक्ष राहिले मजपाशी पती श्रवणी स्वामिया. एकोणी तियेचे वचन श्री गुरु सांगती हसून. रुद्राक्ष दिले आम्ही जाण तो भक्ती देखुनिया. भक्ती अथवा भक्तीसी रुद्राक्ष धारण कारणासी. पापे न लागती परियेसी उंच अथवा निचाते. रुद्राक्षाचा महिमा सांगितला अनुपमा. सांगेन विस्तारून तुम्हा एकचित्ते परियेसा. रुद्राक्ष धारणे पुण्य मिती नाही अगण्य. अनेक नाही देवा सामान्य श्रुती संमत परियेसा. सहस्र संख्या जो नर रुद्राक्ष माळा करी हार. स्वरूपे होय तोचे रुद्र समस्त देव वंदिती. सहस्र जरी न साधती दोही बावो षोडशती. शिखेसी एक ख्याते चतुर्विशती दोही करी. कंठी बांधा 32 मस्तकी बांधा 44. श्रवण दई 12 धारण करावे परियेसा. कंठी अष्टोत्तर 101 माळा करा सुरेख. रुद्रपुत्र समान एक येणे विधी धारण केलिया. मोती पोवळी स्फटिकेसी रौप्य वैडूर्य सुवर्णेसी. मिळोनी रुद्राक्ष माळेसी करावे धारण परियेसा. याचे फळ असे अपार रुद्राक्ष माळा ती थोर. जे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे. ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे नातळती. तया होय सद्गती रुद्रलोकी अखंडित. रुद्राक्ष माळा धरोनी जप करती अनुष्ठानी. अनंत फळ असे जाणी एकचित्ते परियेसा. रुद्राक्ष विने जो नर वृथा जन्म जाना घोर. ज्याचे कपाळी नसे त्रिपुंड जन्म वाया परियेसा. रुद्राक्ष बांधुनी मस्तकेसी अथवा दोन्ही श्रवणासी. स्नान करिता नरासी गंगा स्नान फळसे. रुद्राक्ष ठेवूनी पूजेसी अभिषेक करावा श्री रुद्रेसी. लिंग पूजा समानेसी फळसे निर्धारा. एक मुख पंचमुख एकादश असती मुख. चतुर्दशादी कौतुक मुखे असती परियेसा. हे उत्तम मिळती जरी अथवा असती नाना परी. धारण करावे प्रीती करी पावे चतुर्विध पुरुषार्थ. याचे पूर्वी लख्यान विशेष से अति गहन. एकता पापे पळून जाते त्वरित परियेसा. राजा काश्मीर देशासी भद्रसेन नामे परियेसी. त्याचा पुत्र सुधर्म नामेसी प्रख्यात असे अवतारा. त्या राजाचा मंत्री सूत नाम तारक विख्यात. दोघे कुमार ज्ञानवंत परमसखे असती देखा. उभयता एके वयासी एके स्थानी विद्याभ्यासी. क्रीडा विनोद ती प्रीतीसी वर्तती देखा संतोषी. क्रीडास्थानी सहभोजनी असती दोघे संतोषोनी. ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजक परियेसा. सर्व देहालंकार रुद्राक्ष माळा सुंदर. भस्मधारण त्रिपुंड टिळासे परियेसा. रत्नाभरणे सुवर्ण लेखती लोहा समान. रुद्रमाळा वाचून न घेती शिखालंकार. माता पिता बंधुजन आणोनी देती रत्नाभरण. टाकुनी देती कोपून लोहपाषाण म्हणती त्यासी. वर्तता ऐसे एके दिवशी तया राजमंदिरासी. आला पराशर ऋषी जो का त्रिकाळ यज्ञ से देखा. ऋषी आला देखोन राजा सन्मुख जाऊन. साष्टांगी नमन करून अभिवंदिला तैवेळी.
बैसवोनी सिंहासनी आर्ध्य पाद्य देवोनी पूजा केली विधाने महानंदे तैवेळी कर जोडुनी मुनिवरासी विणवी राव भक्तिसी पिसे लागली पुत्रासी काय करावे म्हणतसे रत्नाभरणी अलंकार न घेती भूषण परिकर रुद्राक्ष माळा कंठीहार सर्वाभरणी तीच करीती शिकविल्या नायकती कैची याती मती स्वामी त्याते बोधिती तरीच एकती कुमार भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी याचा अभिप्राय विस्तारुनी निरूपावे दातारा ऐकोनी रायाचे वचन पराशरार्ष जान निरूपी तसे हसून म्हणे विचित्र से देखा तुझा आणि मंत्री सुताचे वृत्तांत असती विस्मयाचे सांगेन एक विचित्र साचे म्हणून निरूपी तैवेळी पूर्वी नदी नाम नगरी अति लावण्य सुंदरी होती एक वेश्या नारी जैसी तेज चंद्रकांती जैसा चंद्र पौर्णिमेसी तैसे चित्र सेतीसी सुखासन सुवनेसी शोभयमान असे देखा हिरण्यमय तिचे भवन पादुका सुवर्णाच्या जान नाना पर्याभरणे विचित्र असती परीसा सर्वाभरणी ती ससती जैसे दिसे मन्मथरती नवयौवना सोमकांती अति सुंदर लावण्य गंध कुंकुम कस्तुरी पुष्पे असती नाना परी अखिल भोगतीच्या घरी ख्याती असे तया ग्रामी धन धान्यादी संपत्ती कोटी संख्या नाही मिती ऐशिया परी नांदती वारवनिता तैनगरी असोनी वारवनिता मनवी आपण पतिव्रता धर्म करी असंख्यता अन्न वश्रे ब्राह्मणासी नाट्य मंडपतीचे द्वारी रत्न खचित नाना परी उभारिला अति कुसरी सदा नृत्य करी तिथे सखी वर्गासह नित्य नृत्य करी मनोरथ कुंकुट मर्कट विनोदार्थ बांधिले असती मंडपी तया मर्कट कुकुटासी नृत्य शिकवी विनोदेसी रुद्राक्ष माळा भूषणेसी गळा रुद्राक्ष बांधिले तया मर्कट कुंकुटासी नामे ठेविले सदाशिवैसी वर्तता एके दिवशी अभिनव झाले परीसा शिवव्रत म्हणजे एक वैश्य आला महाधनिक रुद्राक्ष माळा भस्मांकित प्रवेशला तिचे घरी त्याचे सव्य करी देखा रत्न खचित लिंगनिका तेजे फाके चंद्रार्का विराजमान दिसतसे तया वैश्यासी देखोनी नेले वैश्ये वंदुनी नाट्यमंडपी बैसवूनी उपचार केले नाना परी तया वैश्याचे करी जे का होते लिंग भारी रत्न खचित सूर्यापरी दिसतसे तयाचे देखोनी लिंग रत्न खचित वारवनिता विस्मय करीत आपल्या सखी समनत ऐसी वस्तू पाहिजे अम्मा उसावे तया वैश्यासी जरी देईल मौलेसी अथवा देईल रतीसी होईल कुलश्री 3 दिवस एकूण तिचे वचन पुसती वैश्याशी सखी जाण जरी द्याल का लिंगरत्न देईल रती दिवस तिन्ही अथवा द्याल मौलेसी लक्ष संख्या दे द्रव्यासी जे का वसे तुमचे मानसी निरोपावे विषय प्रती एकोणी सखियाचे वचन मने वैश्या हसून देईल लिंग मोहन रतिकांक्षा करुनी तुमची मुख्य वारवनिता जरी होईल माझे कांता दिवस 3 पतिव्रता होनी असणे मनोभावे म्हणून या मुख्य वनितेसी पुसतसे वैश्यतीयसी व्यभिचारिणी नाम तुझसी काय सत्य तुझे बोल तुम्हा कैचे धर्म कर्म बहुपुरुषाचा संगम पतिव्रता कैचे नाम तुझसे सांगमज प्रख्यात तुमच्या कुळाचार सदा करणे व्यभिचार नवे तुमचे मन स्थिर एका पुरुषा सवे नित्य एकोणी वैश्याचे वचन वारवनिता बोले आपण दीनत्रय सत्य जाण होईल तुमची कुलश्री द्यावे माते लिंगरत्न रती प्रसंगी तुमचे मन संतोष विनती गण तनमन धनेसी वैश्य म्हणे तेसी प्रमाण द्यावे अम्मासी दीनत्रय दिवानिशी वागावे पत्नी धर्मकर्मे तैवेळी वारवनिता लिंगावरी ठेवी हाता चंद्र सूर्य साक्षी करिता झाली पत्नी तयाची इतुकिया अवसरी लिंग दिले तेचे करी संतोष झाली ती नारी करी कंकण बांधिले लिंग देऊनी वैश्येसी बोले वैश्य परियेसी माझ्या प्राणासमानेसी लिंग से जाण तुवा
या कारणे लिंगासी जतन करणे पर्येसी, हानी होता यासी प्राण आपला देईन. ऐसे वैशाचे वचन ऐकून अंगीकारिले आपण, मने लिंग करीन जतन प्राणा परी पर्येसा. ऐसे दोघे संतोषित बैसले होते मंडपात, दिवस जाता अस्तंगत म्हणती जाऊ मंदिरा. संभोग समयी लिंगासी न ठेवावे जवळी केसी, मने वैश्यतीसी तैवेळी पर्येसा. एकोणी वैश्याचे वचन मंडपी ठेविले लिंगरत्न, मध्यस्तंभी बैसवून गेला अंतर्गृहात. क्रीडा करती दोघे जण होते एकाई कक्षण, उठिला अग्नी दारुण तया नाट्यमंडपी. अग्नी लागता मंडप भस्म झाला जैसा धूप, वैश्य करीत असे प्रलाप ते कोणी तैवेळी. म्हणे हा काय झाले, माझे प्राणलिंग गेले. विजवी ताती अति प्रबळे नगर लोक मिळवणी, विजवोनिया पाहती लिंगासी दग्ध झाले पर्येसी. अग्नी कुकुट मर्कटासी दहन झाले पर्येसा. वैश्य देखोनी तैवेळी दुःख करी अति प्रबळी, प्राणलिंग गेले जळुनी आता प्राण तेजिन म्हणी. मनोनिया निघाला बाहेरी आयती केली ते अवसरी, काष्टे मिळवून अपारी अग्नी केला पर्येसा. लिंग दग्ध झाले म्हणत अग्नी प्रवेश केला त्वरित, नगर लोक विस्मय करीत वैश्या दुःख करीत असे. म्हणे हा काय झाले, पुरुष हत्या पाप घडले. लिंग मंडपी ठेविले दग्ध झाले पर्येसा. वैश्य माझा प्राणेश्वर तया हानी झाली निर्धार, पतिव्रता धर्मे सत्वर प्राण तेजीन म्हणितसे. बोलाविले विप्रासी संकल्पिले संपदेसी, सहगमन करावयासी दान धर्म करीतसे. वस्त्रे भूषणे भांडारा देती झाली विप्रवरा, चंदन काष्ट भारा चेतविले अग्निसी. आपल्या बंधुवर्गासी नमोनी पुसे तयासी, निरोप द्यावा आपणासी पती सवे जातसे. एकोणी तिचे वचन दुःख पावले बंधुजन, म्हणती तुझी बुद्धिहीन काय धर्म करीतसे. वेशेच्या मंदिरासी येती पुरुष रतीसी, मिती नाही तयासी केवी झाला तुझा पुरुष. कैचा वेश्य कैचे लिंग वाया जाळसी आपले अंग, वार वनिता धर्म चांग नूतन पुरुष नित्य घ्यावा. ऐसे वैश्य किती येती त्याशी कैशी होसी सती, हसती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे. येणे परी सकळ जन वरी ताती बंधुजन, काय केली अनायके जाण कौणाचे हिती काळी. वैश्या म्हणे तैवेळी आपला पती वैश्य अडळी, प्रमाण केले तया जवळी चंद्र सूर्य साक्षी असे. साक्षी केली म्या होक्षिती दिवस ती न हो रात्री, धर्म कर्म त्याची पत्नी झाले आपण पर्येसा. माझा पती झाला मृत आपण विनवितसे सत्य, पतिव्रता धर्मख्यात वेदशास्त्र पर्येसा. पती सवे जेनारी सहगमन जाये प्रीती करी, एक एक पावले भूमीवरी अश्वमेध फळसे. आपले माता पिता उद्धरती एकवीस कुळे पवित्र होती, पतीची जाणते चरिती एकवीस कुळे पर्येसा. इतके जरी न करिता पतिव्रत्यपण वृथा, केवी पाविजे पंथा स्वर्गाची आनिशे. ऐसे पुण्य जोडिती काय वाचुनी राहणे शिती, दुःख संसार सागर ख्याती मरणे सत्य कधीतरी. मनोनी विनवी सकळांसी निघाली बाहेर संतोषी, आली अग्निकुंडापाशी नमन करी तैवेळी. स्मरोनिया सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार, प्रदक्षिणे उल्हास थोर करती झाली तैवेळी. नमोनी समस्त द्विजांसी उभी ठेली अग्निकुंडासी, उडी घातली वेगेसी अभिनव झाले तैवेळी. सदाशिव पंचवक्त्र दशभुजा नागसूत्र, हाती आयुधे विचित्र त्रिशूळ डमरू जानपा. भस्मांकित जटाधारी बैसला असे नंदीवरी, धरिता झाला वरचे वरी वैशेसी तैवेळी. तया अग्निकुंडात न दिसे अग्नी असे शांत, भक्त वत्सल जगन्नाथ प्रसन्न झाला तैवेळी. हाती धरुणी तियेसी कडे काढी विमुखेशी, प्रसन्न होऊनी पर्येसी वर माग म्हणितसे. ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझे परीक्षेसी, धर्म धैर्य पावयासी येणे घडले पर्येसा. झालो वैश्य आपणची रत्नलिंग स्वयंभूची,
माया अग्नी केला म्याचे नाट्यमंडप दग्ध केला. तुझे मान पहावयासी झालो अग्निप्रवेशी. तुझी पतिव्रता सत्य होशी सत्य केले व्रत आपले. संतोषलो तुझे भक्तीसी देईन वर जो मागसी. आयु आरोग्य श्रेयसी जे इच्छिते ते देईन. मने विष्य तैवेळी न लगे वर चंद्रमौळी. सर्व भूमी पाताळी नगे भोग ऐश्वर्य. तुझे चरण कमली भृग होनी राहीन महाभाग्य. माझे इष्टबंधू वर्ग सकळ तुझे सानिध्येसी. दास दासी माझे असती सकळा न्यावे स्वर्गाप्रती. तव सानिध्य पशुपती सर्वदा राहो सर्वेश्वरा. आम्हा न व्हावी पुनरावृत्ती न लागे संसार यातायाती. विमोचावे स्वामी त्वरिती म्हणून चरणी लागली. एकोणी तेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण. सकळा विमानी बैसवून घेऊन गेला स्वर्गाप्रती. तिचे नाट्यमंडपात जो का झाला मर्कट घात. कुकुट समवेत दग्ध झाले परियेसा. मनोनी पराशर ऋषी सांगत असे रायासी. मर्कट जन्म तेजुनी हर्षी तुझे उदरी जन्मला. तुझे मंत्रियाचे कुशी कुकुट जन्मला परियेसी. रुद्राक्ष धारण फळे ऐसी राजकुमार होऊन आले. पूर्व संस्कारा करिता रुद्राक्ष धारणा असे घेता. दोघे पुत्र ज्ञानवंता केवळ भक्त ईश्वराचे. पूर्वी जन्मी अज्ञान सता रुद्राक्ष धारण केले नित्या. इतके पुण्य घडले म्हणता झाले तुझे कुमार हे. आता तरी ज्ञानवंती रुद्राक्ष धारण करिता ती. त्याच्या पुण्या नाही मिती म्हणून सांगे पराशर ऋषी. श्री गुरु म्हणती दंपत्येसी येणे परिरायासी. संगता झाला महाऋषी पराशर विस्तारे. एकोणी ऋषीचे वचन राजा विनवी कर जोडून. प्रश्न केला अतिगहन सांगेने एकाएक चित्ते. मनोनी सिद्ध विस्तारेसी सांगे नामधारकासी. अपूर्व झाले परियेसी पुढील कथा असे ऐका. गंगाधराचा नंदनू सांगे श्री गुरुचरित्र कामधेनू. एका श्रोते सावधानो लादे चाले पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृत रुद्राक्ष महात्म्य येथ सांगितले निभ्रांत पुण्यात्मक पावन जे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पांतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाखाने सिद्धनामधारक संवादे. रुद्राक्ष महात्म्य नाम त्रयश्रुतमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.